हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे यम 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 यम. लेट्स गो मायना. आजकाल काय मौत का बाजार मांडायचा ट्रेंड आलाय का मंडळी? मला खरंच कळत नाही आणि मला खरंच ह्या प्रश्नाचं उत्तर हवंय आणि मी शोधते. म्हणजे खरं तर मी विचार करते या गोष्टीवर की आजकाल हे काय चाललंय. म्हणजे लिटरली आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये प्रत्येक गोष्टीचा असा जसा ट्रेंड येतो ना, प्रेग्नेन्सीचा ट्रेंड, त्याच्यानंतर बच्चा दिखाओ पैसे कमावचा ट्रेंड, त्याच्यानंतर काही लोकांचा तर डोंगू दिखाओ पैसे कमावचा पण ट्रेंड आलाय. तसा हा आजकाल काहीतरी मौत का तमाशाचा पण एक ट्रेंड आलाय असं एकंदरीतच दिसतंय. म्हणजे लिटरली आजी आजोबा आई वडील काका मामा तात्या भाऊ दादा वहिनी कोणाचं पण वाटेल ते, म्हणजे आधी हे DBS वाले आधी इंट्रोडक्शन म्हणजे कुठेतरी त्यांना दाखवलेलं असणार आणि नाहीतर त्यांना व्लॉगमध्ये सामील करून घेतलेलं असणार आणि मग असं कोणाची ओळख पटलेली असेल त्यांच्या सबस्क्रायबर्स बरोबर किंवा सबस्क्रायबर त्यांना ओळखत असतील, मग ते त्यांचे काका असू दे तात्या असू दे मामा असू दे दादा असू दे जसे कोणतंही नातं असू दे, मग ती व्यक्ती गेली की तिच्या नावाने एक व्लॉग छापायचा. एक काय दोन काय जसं गरज पडेल तसे व्लॉग छापायचे. आता ह्यांचंच बघा ना, आता ह्याच्या बायकोचे काका वारले तर त्यांच्या मुलीचंही चॅनल आहे बरोबर. तिने तर व्लॉग टाकलाच, म्हणजे तिने टाकला. आता ते पण एक वेगळीच गोष्ट आहे. खरं तर मला हे व्लॉग टाकणं की जरुरी आहे का तुम्हाला व्लॉग टाकणं? तशीच काहीतरी गरज असेल तर त्या मुलीला मी बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकते की बाबा तिला एका पोस्टमध्ये किंवा तिचे वडील होते त्याच्यामुळे तिला एका पोस्टमध्ये वगैरे सांगणं शक्य नव्हतं, तर तिने कुठे होती काय होती तिचे वेअर अबाउट्स तिने व्लॉग थ्रू सांगितले. पण ह्याचं काय हा काय म्हणजे ह्याला काय गरज होती व्लॉग वगैरे टाकायची? हा सिम्पली एक पोस्ट टाकू शकला असता ना. जो फोटो सतत एकच फोटो याच्याकडे तो व्लॉगमध्ये दाखवतोय, तो पण त्यांच्या दिवस कार्याचा फोटो काढून आणलेला आहे आणि तोच फोटो हा सगळीकडे दाखवत फिरत असतो. तर तेच एखादा तोच फोटो लावून एक पोस्ट टाकून दिली असती तरी ह्याचं काम झालं असतं. भावपूर्ण श्रद्धांजली लिहून त्याच्या खाली. कशाला एवढं सगळी नाटकं करायची, तिथे बसायचं आणि परत तेच 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 बोलायचं. असे होते तसे होते, आम्हाला वाईट वाटलं, आम्हाला असं होतंय दुःख होतंय. मग तिकडे जाऊन हा क्लिप्स पण आणि शूट करून घेऊन आलाय. म्हणजे इतका चंट माणूस आहे खरंच बाबा. म्हणजे ना मला खरं या बायकांचं आश्चर्य वाटतं ज्यांचे हे नवरे असे आहेत आणि त्यांच्या घरच्यांच्या त्यांच्या माहेरच्यांच्या काही म्हणजे दुःखात हे लोक मलई शोधतात आणि मलई काढण्याचा प्रयत्न करतात. तिथे काही झालं असेल तर तिथे शूट करून तिकडचे क्लिप्स वगैरे वापरून कसं आपलं कमाई करता येईल ह्याचा विचार करतात. अशा बायका काय आहे ह्यांचं? आणि हे काय विमेन एम्पॉवरमेंट आणि स्त्री ह्याच्यावरती हे लोक काय भाषण देत आहे? तुमच्या नवऱ्याला तुम्हाला आवर घालता येत नाही. कसलं काय आणि काय हे कसलं काय मलाई खातोय तो आपला? तुझा काका वारला, तुला लाज वाटते? तो व्हिडिओ टाकतोय आपला कुठले कुठले क्लिप्स काढून त्याचे. नुसतं काय वाईट वाटलं आणि त्याच्या चेहऱ्यावर कुठले काही कसलं काय वाईट वाटलं आणि काय वाटलं, नाटकी नुसती. आणि किती म्हणजे बोलायचं तेच 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 त्यांच्या मुलीने केलं वगैरे. हां तर ठीक आहे केलं मुलीने, त्याच्यामध्ये एवढं काय, तुमची काय पहिली फॅमिली नाही आहे मुलींनी केलं तर काय? मुली असल्यावर मुलीच करणार ना, कशाला कोण देईल दुसऱ्या कोणाला तरी करायला? हे तर आम्ही कधीपासून आमच्या फॅमिलीमध्ये आहे. तुमचे असतील तसे मागासलेले म्हणून तुम्हाला हे दाखवायची गरज पडते आणि ते दाखवतील ना. त्यांचे वडील आहेत, त्यांचं चॅनल आहे, ते दाखवतील. तू कशाला खातोयस रे फुकटची टाळूवरची मलाई? हा इतका फुकटा आहे ना हा माणूस. खरंच बाबा खतरनाक. म्हणजे कोणाला सोडत नाही. आता त्या मुलीला तर बनवलीच आहे याने, दुसऱ्याला पण आता एकदम ट्रेनिंगमध्ये आहे. त्याच्यावर पण बच्चा दिखाओ पैसे कमावायला करून टाकलंय त्याला त्याचा सोर्स बनवलाय. आता व्लॉगिंगचा सोर्स त्याला बनवून ठेवलाय आणि आता ते कमी पडतंय म्हणून आता वसुली करायला आता मध्ये इतके दिवस टाकले नाहीत तर आता ह्याच्यावर खायला बघतोय. किती निठललंय ना हे. असं असतं काय काम धंदे नसले ना की मग ह्याच्या त्याच्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खावं लागतं. मग त्याच्या इथे आणि कमेंट होती की ढोराटांचा एकदम प्रिय जावई आणि एकदम हुशार जावई आणि असा जावई सर्वांना लाभू दे बाबा. अरे बाबा या DBS वाल्यांसारखा ना नको, जावई पण नको, मुलगा पण नको, मुलगी पण नको आणि कोणच नको. ते त्यांच्या घरातच लखलाभ बाबा. आणि तुमच्या घरात तुम्हाला हवं असेल ना तुमच्या घरात लखलाभ, पण सगळ्यांना वगैरे असं एक तुम्ही एक कॉमन कमेंट करत जाऊ नका बाबा. आमच्याकडे नको असले लोक. जे आहेत ते आमचे चांगले आहेत, जसे आहेत ते तसे चांगले आहेत. आम्हाला माहिती आहे असलं तर नाही. ह्याच्यामध्ये काय आहे गुणी असण्यासारखं?
ह्याच्यामध्ये काय आहे, काय सांभाळून घेण्यासारखं? स्वतःच्या ह्याच्यासाठी आलाय तो, मतलबासाठी तिथे कंटेंट गोळा करायला. एक दिवस त्याचा कॅमेरा खाली राहतो, वाटेल ते शूट करत बसलाय. नुसता 2 दिवस नुसता बाजार उठवलाय त्याने, नुसता बाजार 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 करून. आणि म्हणे काय तर आर्किटेक्ट विकते. आर्किटेक्ट ती काहीतरी काम तरी करते, चांगलं काहीतरी करते तरी आहे. आणि काय फरक नाही पडत आहे. काहीतरी कुठेही शिक्षण कामाला येतच, पण तुझ्यासारख्या अनपढ अडाण्याचं काय करायचं? ना शिक्षण, ना कामधंदा, ना काय. ती काहीतरी कामाचं तरी करते, काय नाही तर काय नाही. त्याच्यात तरी तिचं काहीतरी तरी नॉलेज कामाला येईल. कुठे ना कुठेतरी कनेक्ट होतच शिक्षण असलं की ते नेहमी चांगलंच असतं. पण तुझं काय रे उपट सुंब्या? हा, बघा तेव्हा कॅमेरा घेऊन फिरत असतो तिथे. कधीतरी आईचं काहीतरी असेल कोणाचं मीटिंग वगैरे, तर ते थोडंसं सांभाळतो, ते पण स्वतःचं नाहीच. आणि इकडे मुलीला हे करतो. सगळीकडे तू नुसता असा एक्स्ट्राचाच आहेस. स्वतःचं बघ आधी. स्वतः आधी काय केलं असतंस ना आयुष्यात, तर जरा जास्त बरं झालं असतं. असं नाही वाटत का? काय नाही, कंटेंटर नुसतं शर्टांचे कलर मोजत बसलाय. किती कॉमन कलरचे शर्ट घातलेत आणि किती कॉमन आहेत हे शर्ट, आणि इकडचे ट्रेंडिंग करून. म्हणजे किती रे बाबा, अशी इतके फुकटे. ते कुठले तरी ह्याच्यामध्ये ती मुंग्यांची रांग, ते मुंग्या मोजत बसतात ना असे वेडे लोक, तसा हा शर्ट मोजत बसलाय. अरे काय कंटेंट नाही, काय नाही. तू कशाला आलाय तिथे? तुझी काय गरज आहे का? एकतर तू ना कोणाला काही घ्यायला पण सांगितलं ना, एकतर त्या माणसाला बोलतो बाबा घ्या ना घ्या ना घ्या ना. तो बाबा बघतोय की हा कोण बाबा, मला बाबा म्हणणारा आजोबा. स्वतःचं वय बघ. ह्यांना एक आणि घाण सवय, स्वतःला असं एकदम काहीतरी चिरतरुणच समजतात. 2 मुलांचा बाप तू, खरं तर 4 मुलांचा वाटतोस, त्यांचाच आजोबा वाटतोस तू. पण तरी पण तू चल ठीक आहे आहेस तर, पण इतका पण तरुण नाहीये की स्वतःच्याच वयाच्या माणसाला बाबा म्हणशील. अरे तो माणूस गावी राहतो म्हणून, आणि कष्टाचं काम करतो ना म्हणून तो थोडासा वयाने वाटतो जास्त. तू काही न करताच असं झालास त्याचं बघ आधी. दुसऱ्यांना बोलतोय बाबा, आला मोठा डॅडी, शुगर डॅडी. ह्याने ज्या पण गिरायकाला, ज्या पण कोण माणसाला आवाज दिला ना, तो माणूस तिथून पळस ठोकायचा. तो काय घ्यायचाच नाही. याला एक लुक द्यायचा, कोण बाबा आहे, नवीन आलंय माणूस, अंकल, आणि काय बोलवतोय आपल्याला, कशाला, म्हणून तिकडून निघायचा. आणि हा कॅमेराच घेऊन बसलेला असेल ना असा हातामध्ये, हा गोबर प्रो घेऊन बसलेला असेल, त्याच्यामुळे तो तर माणूस तो कॅमेरा बघूनच काय करतं काय पात्र, म्हणून ते तिथूनच पळायचा. अरे तू त्यांचा धंदा करायला गेला की धंदा बसवायला गेलास तिकडे? गपचूप ये इकडे, फुकट्या कुठचा. जिकडे जाईल तिकडे नुसता आपला टाइमपास करत असतो. अख्खा दिवस तिकडे कॅमेरा लावतो आणि बसतो आपला. काही कंटेंट नाही, नुसतं काय चाललंय ते काय वाटेल ते शूट होतंय घरातलं रेग्युलर. अगदीच काय नाही तर त्या लहान मुलांना घेतो, आणि मग नाहीतर त्या यम 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 यमला घेतो, यम 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 करत बसतो नुसतं. काय झालं कशाला, काय रडतं तू, काय झालं, कोण आहे, ए लबाड, असं नाही करायचं. गुड बॉय ना तू, गुड बॉय, बॅड बॉय का तू? हा, लेट्स गो माना. बस हेच ह्याचं कंटेंट. ह्याच्या पलीकडे काहीतरी कर रे बाबा, कर. आणि खरं सांगू मंडळी, मी अजिबात म्हणजे अजिबात त्या ॲन्युअल डेला बघितलंच नाही. म्हणजे तो काय ते टाकलंय ना, ते मी बघण्याचं माझी हिंमतच झाली नाही, आणि मी बघणार पण नाही. उगाच काय ते फालतूपणा, उगाच कोणाच्या पण पोरांना आपलं बघत बसायचं, नाचतायत गातायत. ते आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यापेक्षा ते जास्त बेटर आहे. आणि ज्या प्रकारचं ऐकलं ना, ज्या प्रकारची गाणी वगैरे त्याच्यामध्ये, तांबडी चांबडी चमकली लक 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 लक, ती गाणी, ती असली गाणी घेतले, त्याच्यावरनंच कळला दर्जा यांच्या शाळेचा. त्याच्यामुळे मला अजिबात बघायचं नाही आहे. आणि तुम्ही पण बघा बाबा, तुम्हाला काय असं बोलू नये, पण बघा, तुम्ही हुशारच आहात, त्याच्यामुळे मला काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. यू आर व्हेरी स्मार्ट, माय पीपल आर व्हेरी स्मार्ट. आता म्हणे कसा तिचा दात दुखत होता, म्हणजे अगदीच आता इतकं सांगून बघा बघा बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगून पण कोण बघायला तयार नाही. तर मग आता तिचं दाताचं दुखणं सांगायला लागला. म्हणे तिचा दात होता दुखत, तरी पण तिने केलं असं परफॉर्म, तर तुम्ही एकदा तरी बघा. आम्ही सांगितलेलं तिला परफॉर्म करायला. तुमच्या अंगात चुल आहे, तुम्ही इतकं तिला रात्रीचं उठवता, कधी पण उठवता, काही करता, तिला अजिबात आराम नाही. एकीकडून आला तर तिच्या पॅशनच्या नावाखाली चल दुसरीकडे, असं तसं ती स्वतःहून करते. मग करू दे, ती स्वतःहून करते तर. तिला नाही दुखत, तिला दुखतं तर सहन करायची ताकद आहे, तर आम्ही कशाला, आम्हाला काय पडली आहे ती? बाबा अजूबा आहे, असू दे अजूबा, तुला कमवून देते ना, बास खुश राहा.
किती ते प्रयत्न झालेत, मराठीमध्ये काही जम बसत नाही बाबा. 2-3 ठिकाणी जॅक लावून झाले, चांगले चांगले अगदी मेन लीडमध्ये पण घुसून झालं, पण नाही बाबा, असं माल नाही मिल रहा है, बहुत मजा नाही आ रहा है, भविष्याची चिंता सतवते. म्हणून आता एकदम हिंदीवाल्यांना हेरायचे धंदे चाललेले आहेत, हळूहळू पुढे सोडणंच चाललंय. काय तर दाखवतात अगदी फराह खानचं बघतोय आणि ह्याचा आम्ही व्हिडिओ बघतोय, असं तसं, जसं काय ती यांना अप्रोचच होणार आहे. कुठून तरी कुठून वाया 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 असं खबर पोचली, अशी कोणतरी आहे बाबा मैना. मला म्हणतात मराठीची मैना, मला म्हणतात मराठीची मैना, अशी कोणतरी खबर दिली तिला आणि हिला काय अपॉर्च्युनिटी वगैरे मिळाली तर मग सगळं काही एकदम होऊन जाईल ना, सेटिंग होऊन जाईल. तर त्याच्यामुळे पण आता बाबा हिंदीमध्ये तर खूप लय भारी कॉम्पिटिशन आहे. काय असं गेरा टट्टू खेळायचं काम नाही, समजलं ना, टट्टू गवेस. आणि ते शर्टावरनं आठवलं, ट्रेंडिंग शर्ट, तर तसं तर योमयोमने पण सेमच घातलेला की, त्याने पण सेमच घातलेला. असं त्याच्या मोराला नाही बघितलंस का तू, ट्रेंडिंग शर्ट बघतोय आणि इतकंच जर वाटतं ना ट्रेंडिंग तर तू पण एक घेऊनच टाकायचा ना. थोडा हातभार लागला असता तुझा पण आठवडी बाजाराला, नाहीतरी वेस्टच आहे एवढा मुंबईचा जावई. काय नाही, एक शर्ट पण नाही घेऊ शकत. शी, काहीही बोलायचं, काही की आता इतके दिवस आम्हाला बोलवत होते, काका बोलवत होते की या, पण आम्हाला कधी जायलाच मिळालं नाही, आम्ही कधी जाऊच शकलो नाही काही ना काही कारणामुळे. पण ह्या वर्षी अचानकच म्हणजे आम्ही असं ठरवलंय आम्ही जायचं. आता का ते माहिती नाही, का नाही आता काय फायदा जाऊन, आता तर अजिबातच नाही जायचं. आता नाही जायला पाहिजे होतं. तुम्ही कशाला गेलात तिथे उगाच लोकांचे व्याप वाढवायला? मदत नाही काय नाही, उगाच नुसतं उगाच याच्या आव भगत करायची नाही. ते काय याला भगवून टाकायला पाहिजे. जेव्हा ते बोलवत होते तेव्हा का नाही गेला? कारण तेव्हा तिकडे असं याची मनमर्जी चालली नसती ना. थोडं असं मोठ्या घरातला करता पुरुष वगैरे असतो, जर हा नाही ह्याला काय माहिती नाही, पण दुसऱ्यांच्या घरी आहेत ना मोठी माणसं, तर त्यांच्यासमोर असं चालत नाही ह्याचा थिल्लरपणा, म्हणून हा जात नव्हता. आता गेला तिकडे टाइमपास करायला, नुसता तिकडे लावायचं कुठेतरी स्टँडला आणि बसायचं व्हिडिओ करत. काय होतंय ते रेकॉर्ड करून टाकायचं आणि टाकायचा आपला. बघायचं बघतात, फुकट लोक तर पडलेलीच आहे, त्यांची काय कामीच नाहीये, आहेतच. घेऊन टाका ह्याला घेता का कोणी, घेता का ह्याला दत्तक, घेता का कोणी, आहे का कोणी, ह्याला घेऊन टाका. नुसता काम नाही धंदे, नुसता टाइमपास करत असतो इकडे तिकडे. आणि ह्याची अक्काली प्रौढ झालेली मुलगी, तिला तर बाबा काय साधं गणित नाही समजत की बाबा 100 मधनं 25 गेले किती राहिलं, 50 मधनं 25 गेले किती राहिले, ते नाही. त्याच्यावरती असं एकदम उडवाडी असेल काहीतरी असं रिॲक्शन. पण बाकी ॲनेस्थेशिया, रूट कॅनल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एकदम माहिती आहेत. ॲनेस्थेशिया आणि मग काय असे शब्द मोठे मोठे उच्चारायचे आणि ग्रीन रूम आणि असं असतं आणि मग खूप केऑस असतो आणि हे होतं ते होतं. ह्या सगळ्या गप्पा ठोकायला एकदम मोठी एवढीशी मुलगी, तिला हे सगळं येतं. फक्त स्वतःच्या वयाचं येतं नाही, दुसऱ्यांच्या वयाचं हिला सगळं माहिती आहे ॲडव्हान्समध्ये. तो दुःखवाला व्लॉग काढला ना, सांत्वनवाला, त्याच्यामध्ये पण इतकं 15-20 मिनिटं तेच रिपीट मोडवर बोलून परत शेवटी म्हणतो की चला बस झालं, आता आम्ही जास्त काय बोलत नाही, इतक्याच याच्यावर आता जास्त काही बोलत नाही. म्हणजे आता इतका वेळ तू काय केलं बकवास, इतकं तर बोलला, अजून काय बोलायचं, आता काय बोलायला राहिलं नाही म्हणून आम्ही बंद करतो असं बोला की जरा जास्तच रिपीट होते, परत तेच बोललं जाते, काय नाही आहे आमच्याकडे बोलायला, तरी पण आम्ही तुम्हाला गंडवलंय, तर बस झालं, एवढी गंडवगिरी बस होते आत्तासाठी, इतकंच बस. असं म्हणायचं आहे का तुला? ह्याला काय देणे खट्टूस काय बोलतं की झालं आता बस झाला, मला आता एवढंच, आता जास्त काही बोलत नाही, संपायला आल्यावर जास्त काही बोलत नाही, काशा गुंडाळतो शाणा. तर पण तर म्हणे हिला जास्त त्रास देत नाहीत, हिला फोन करत नाही, मला फोन करतात. ते सगळं काही असेल ना तर मला करतात, जीला फोन करतात, कारण त्यांना माहिती आहे तिला तरी थोडं काहीतरी काम आहे, थोडं काहीतरी त्या मुलीला आणि त्या दुसऱ्या आता योमाला काहीतरी थोडं तरी बघावं लागतं, किंवा त्यांना कसं सेट करायचं ते पण ना. कारण का मुलगी तर एकदम आईस जसं शिकवते तसंच्या तसं करते. डान्स पण अगदी समोर आई दाखवत असते तसंच्या तसं आपलं कचकडाचं भावलं नाचतं ते असतं ना. अरे हे पण तुमच्याकडे चांगली अपॉर्च्युनिटी होती, मस्तपैकी दोघींचा एक शो झाला असता. समोर आईस नाचते, तिचं बघूनच सेम मुलगी अशी नाचते, ते जत्रात असतात ना दोरी लावलेल्या भावल्या, तसं झालं असतं मस्त. तशीच आहे नाही तर येते मैना. बोल रे कटपुतली डोरी कौन संग बांधे, सच बतला तू नाचे किसके लिए,
बोल रे कठपुतली डोरी कौन संग बांधी सच बतला तू नाचे किसके लिए. मस्त ना, मस्त. लेट्स गो आयना. असो तर मग मंडळी, ह्याच नोटवरती आजचं छोटंसं पॉडकास्ट आज खरंच छोटं झालं, कारण का तेवढंच होतं, जितकं होतं तितकं बोलली. जर अजून काही राहिलं असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. एक हिंट देऊन जाऊ का? हिंट म्हणजे उद्या आपण कोणाचा तरी बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. हॅपी बर्थडे, बिलेटेड हॅपी बर्थडे. तर गेस केलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याचा पॉडकास्ट कोणावर असणार आहे. आजच्यासाठी इतकंच. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.